नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोशीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय। आपण जी सिरीज सुरू केलेली आहे T20 मास्टर क्लास, ज्यामध्ये मी हे तुम्हाला म्हटलंय की आपण 20 टॉपिक कव्हर करणार आहोत आणि आपण प्रत्येक टॉपिक हा 20 मिनिटात, अंदाजे 20 मिनिटांमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू। आणि तो टॉपिक असा करायचा की त्या टॉपिकसाठी तुम्हाला इतर दुसऱ्या कोणत्या सोर्सची मग गरज पडणार नाही, फक्त भरपूर प्रॅक्टिस करा, तो टॉपिक आहे, तो विषय मोकळा। करेक्ट। आणि आज तसाच एक आपण टॉपिक घेणार, तो म्हणजे सेल डिव्हिजन, ज्याला आपण पेशी विभाजन म्हणतो। थोडा कॉम्प्लिकेटेड वाटतं, कारण याचा यूज तुम्हाला एक तर पेशीचा जो टॉपिक आहे, पेशीचा जो घटक आहे बायोलॉजी मधील, त्या तर होईलच, त्यासोबतच रिप्रोडक्शन मध्ये मेओसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि आयोगाने प्रश्न सुद्धा विचारलेला आहे, तर ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत की नेमका तो प्रश्न कसा विचारलाय आणि अजून काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, काय असे कीवर्ड्स आहेत, कारण टेक्निकल भाग आहे, त्यामुळे ते टेक्निकल वर्ड्स बऱ्याचदा लक्षात राहत नाही, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी हा भाग नवीन असतो म्हणून। तर अजिबात काळजी करू नका, तुमचा सगळा मुद्दा क्लिअर होईल। फक्त हा जो व्हिडिओ घेतोय थोडासा टेक्निकल असल्यामुळे तुम्हाला कदाचित, जर तुम्ही बायोलॉजी बॅकग्राऊंडचे नाहीये तर 2 ते 3 वेळा रिवाइज करावं लागू शकतो। काही प्रॉब्लेम नाही, थोडंसं स्पीड वाढवून करा, पण नक्की रिवाइज करा, सगळा मुद्दा आहे तो क्लिअर होईल। चला, आज आपण सुरू करू काय तर पेशी विभाजन। पण त्याआधी जर तुम्हाला काही क्वेरीज असेल तर इथं नंबर दिलेला आहे माझा 8793382448। एमपीएससी असेल किंवा युपीएससी असेल, काही जरी तुमचे क्वेरीज आहेत मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल। इव्हन तुमच्याकडे सिलेबस नसेल तरी पण मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा। व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा मी एक तयार केलेला आहे सायन्स साठी, तो जॉईन करायचा आहे, याच नंबरला मला मेसेज करायचा आहे। आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा दिलेला आहे। सो चला, आणि इंस्टाग्राम अकाउंट आहे खेमराज चामोशीकर, इथं पण मी रेग्युलर कंटेंट आहे तो शेअर करत असतो। इथं तुम्हाला युट्यूबच्या व्हिडिओची लिंक मिळेल, तिथून तुम्हाला परीक्षासाठी इम्पॉर्टंट असणारे जे व्हिडिओज आहेत सर्व तिथून तुम्हाला ऍक्सेस करता येईल। बघा काय आहे, पेशी विभाजन ही फार इम्पॉर्टंट अशी प्रक्रिया आहे। म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सर्व आहे काय तर पूर्ण बॉडी बनलेली आहे, किंवा कोणत्याही सजीवाची जी बॉडी बनलेली आहे ही पूर्ण पेशीपासूनच बनलेली आहे। पण लहान होतो तर आपल्या शरीरामध्ये आपण म्हणू की कमी पेशी होत्या, पण मोठं झालं तर घालू काय, दोनच चान्सेस आहेत ना, एक तर पेशीचा साईज मोठा होईल, नाही तर पेशीची संख्या वाढेल बॉडी वाढल्यामुळे। पेशीचा साईज जनरली मोठा झालेला नाही, नाहीतर आतापर्यंत आपल्याला मोठमोठ्या पेशी आहेत आपल्या शरीराच्या दिसल्या असत्या। करेक्ट, कदाचित थोडाफार झालंही असेल पण तेवढं नाही, आणि पेशीचा साईज तर फार लहान असतो, आपल्याला सूक्ष्मदर्शकच लागतो पाहायला। मग होतं काय तर पेशी विभाजन होतो आणि अनेक पेशी सुद्धा तयार होतात। बरं, त्यातल्या त्यात ज्या वेळेस रिप्रोडक्शन होते तर त्या रिप्रोडक्शनची पहिली जी सुरुवात आहे, कारण पुरुषाकडून किंवा नर आणि मादी लैंगिक प्रजनन जर होत असेल तर पुरुषाकडून किंवा नराकडून काय तर स्पर्म किंवा शुक्राणू येतो, तसंच स्त्रीकडून किंवा मादीकडून येतं काय तर अंडपेशी, ज्याला आपण oocyte किंवा ओवम किंवा एग असे इंग्लिशमध्ये वेगवेगळे नावे आहेत ते येतात। ते दोघं जण एकत्र फ्यूज होतील आणि मग झायगोट तयार होईल, मग परत पेशी विभाजन होऊन होऊन काहीतरी एक पूर्ण शरीर तयार होणार। पण स्पर्म आणि एग ते तयार होण्यासाठी सुद्धा पेशी विभाजनच होणं गरजेचं आहे। तर तेच आपण समजून घेऊ। बघा, 2 प्रकारे पेशी विभाजन होतं। एक आहे काय सूत्री विभाजन, ज्याला मायटॉसिस म्हणतात, आणि अर्धगुणसूत्री विभाजन, ज्याला मेओसिस म्हणतात। त्यातल्या त्यात आपल्या शरीरामध्ये ना 3 प्रकारच्या पेशी आहेत। एक कोणती, कायिक पेशी, दुसरी मूल पेशी, आणि तिसरी आहे काय तर जनन पेशी। काय आहे बघा, आपल्या शरीरामध्ये ना बऱ्याच पेशींचे कार्य ना फिक्स आहेत। जसं आरबीसीचं कार्य कोणी विचारलं की काय आहे, तर आपण म्हणणार की ऑक्सिजन आपण जो घेतो तो प्रत्येक पेशींपर्यंत वाहून नेणे, म्हणजे आरबीसीचं कार्य फिक्स आहे। आणि ज्या पेशींचं या पद्धतीने कार्य फिक्स आहे त्याला आपण म्हणू कायिक पेशी, सोमॅटिक सेल। आणि ज्यांचे कार्य फिक्स नाही आहे त्याला म्हणू आपण मूलपेशी, म्हणजेच काय तर स्टेम सेल। करेक्ट। आणि ज्या पेशींपासून पुरुषांमध्ये स्पर्म शुक्राणू तयार होतात आणि स्त्रीमध्ये अंडपेशी ती तयार होते, त्याला म्हणू आपण जनन पेशी। ठीक आहे। आता होतं काय की जनन पेशी पासून जे शुक्राणू आणि अंडपेशी तयार होतात त्या असं म्हणू आपण की, ज्याला ऍक्च्युअली टेक्निकल वर्ड हॅप्लॉइड वर्ड आहे, आपण असं म्हणू की अर्धपेशी तयार होणं गरजेचं आहे। का बघा, मानवाच्या शरीरामध्ये एक जी पेशी असते त्यामध्ये लक्षात ठेवा 46 गुणसूत्र असतात। करेक्ट। आता ज्या पेशीपासून शरीर तयार होईल त्या पण मध्ये पण 46च असायला पाहिजे, ऑब्वियस आहे। मग हे 46 कसं होणार, कारण स्पर्म तर पुरुषांकडून आले, अंडपेशी तर स्त्रीकडून आले, हे दोघं जण मिळून 46 व्हायला पाहिजे। म्हणजे एकच पॉसिबिलिटी आहे की ही अर्धपेशी असायला पाहिजे आणि ही अर्धपेशी असायला पाहिजे, तर ती पूर्ण पेशी बनणार। नाहीतर हे 46 हे 46 झाले तर अवघड आहे, मग तिथं 92 होईल, तो मग माणूस जन्मास येणार नाही। हा मुद्दा क्लिअर करा। त्यामुळे ह्या अर्धपेशी तयार व्हायचंय, तर हे तयार होण्यासाठी प्रोसेस आहे काय
अर्ध गुणसूत्री विभाजन. आणि ही प्रोसेस फक्त लक्षात ठेवा जनन पेशीमध्येच होणार आहे, म्हणजे शुक्राणू आणि अंडपेशी तयार करण्यासाठी. मेओसिसची प्रक्रिया कुठेही होणार नाही, फक्त हे तयार करण्यासाठी. मी म्हटलं की हे एकत्र येऊन हे मोठं बनलं, एक बनलंय, पण याचं पेशीभाजन होऊन बाळाची पूर्ण 9 महिने वाढ होते गर्भामध्ये, त्यामध्ये सुद्धा मायटॉसिसचाच यूज होणार आहे, सूत्री विभाजनच होणार आहे. फक्त पॉइंट एवढं लक्षात ठेवा की हे तयार होण्यासाठीच मेओसिस होणार, अदरवाईज सर्व ठिकाणी मायटॉसिस होणार. कारण मायटॉसिस मध्ये होतं काय, जशीच्या तशी पेशी तयार होते. म्हणजे ही 46 गुणसूत्र असणारी आहे, या सारखीच पेशी तयार होईल, परत एक काय तर 46 होईल, यांचे परत विभाजन होईल, परत 46. करेक्ट. आता नेमकं असं होतं का, थोडक्यात सांगतो, आपल्याला डिटेल प्रोसेस तर घ्यायची आहे की मायटॉसिस मध्ये जशीच्या तशी कशी पेशी तयार होत आहे आणि मेओसिस मध्ये अर्धी का तयार होत आहे. तर बघा, मायटॉसिस मध्ये होतं काय, 46 गुणसूत्र आहे, याचं सर्वात आधी होतं काय तर डबल. ठीक आहे, इथं पेअर मध्ये क्रोमोझोम असतात, त्यामुळे याला जनरली डिप्लॉइड म्हटल्या जातं. पेअर मध्ये असतात क्रोमोझोम, म्हणजे 23 जोड्या असतील, त्यामुळे काय तर डिप्लॉइड. त्याचे झाले डबल, आणि या डबलचे मग होणार काय तर अर्धे होणार, म्हणजे 46 आणि काय तर 46. करेक्ट. तर हे या पद्धतीने तयार होणे, म्हणजे जशी पेशी होती तशीच तयार झाली. पण मेओसिस मध्ये काय होणार बघा, 46 गुणसूत्र आहे, सर्वात आधी याचं झालं डबल. ऑल क्लिअर. या डबलचे चाले काय तर मग अर्धे झाले, म्हणजे 46 आणि 46. क्लिअर. आणि मग परत याचं होणार काय तर अर्धे अर्धे होणार, म्हणजे 23 इकडे, 23 इकडे, इकडे सुद्धा 23, इकडे सुद्धा काय तर 23. राईट. आता ही जी पेशी होती यापेक्षा ही अर्धी झाली, याला आपण डिप्लॉइड म्हटलं तर याला हॅप्लॉइड म्हटलं जातं, कारण हे अर्धच तयार झाले, हॅप्लॉइड म्हणतात. आणि या प्रोसेसचा वापर फक्त कुठं तयार केला जाणार, मेओसिसचा वापर फक्त जनन पेशीमध्ये, शुक्राणू आणि अंडपेशी तयार करण्यासाठी. या पहिल्या टप्प्याला मेओसिस 1 म्हणतात, या दुसऱ्या टप्प्याला मेओसिस 2 म्हणतात. डिटेल समजून घेणार आहोत, पण आधी मायटॉसिस समजा, मेओसिस समजायला वेळ लागत नाही. हा समजा, कारण हा जो मेओसिस 2 आहे ना, हा तर सेमच आहे यासारखाच, काही वेगळा नाहीये. करेक्ट. त्यामुळे आधी आपण मायटॉसिस समजून घेऊ. बघा काय मायटॉसिस मध्ये होतं काय, पूर्ण पेशी आहे, पेशीमध्ये या ठिकाणी आहे काय तर न्यूक्लियस आहे, इथं न्यूक्लिओलस आहे, आणि या ठिकाणी क्रोमॅटिन फायबर्स आहेत या पद्धतीने. राईट. आणि हा आहे काय तर सायटोप्लाझम, सायटोप्लाझम. आणि या सायटोप्लाझम मध्ये मग बाकीचे अवयव असे विखुरलेले आहेत, ते सोडून द्या. इथं फक्त एवढं लक्षात ठेवा की न्यूक्लियस म्हणजे केंद्रक आहे आणि सायटोप्लाझम म्हणजे पेशीद्रव आहे. आता याचे 2 तुकडे व्हायला पाहिजे असे, तर होतं काय की सर्वात आधी पहिल्या टप्प्यामध्ये होतं काय तर हा जो न्यूक्लियस आहे केंद्रक, त्याचे 2 तुकडे होतात, आणि हा सायटोप्लाझम हा इकडे असा आता इथं पसरलेला आहे. क्लिअर. आणि मग दुसऱ्या टप्प्यामध्ये होतं काय की हा जो सायटोप्लाझम आहे तो पण विभागला जातो. करेक्ट. आता पहिला जो टप्पा होता ज्यामध्ये न्यूक्लियसचं विभाजन झालं, त्याला म्हणू आपण कॅरिओकायनेसिस. मी मुद्दामून इंग्लिश शब्दावर भर देतोय, कारण मला परीक्षेमध्ये मराठीतल्या शब्दांची गॅरंटी नाही. करेक्ट. हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय, जर माझे तुम्ही सेशन रेग्युलर पाहत असणार तर. सो कॅरिओकायनेसिस म्हणजेच काय की हा केंद्रकाचा विभाजन, आणि मग काय तर सायटोप्लाझमचं पण विभाजन झालं, त्याला म्हणतात सायटोकायनेसिस, जीवद्रव्याचे विभाजन किंवा परिकल विभाजन. कॅरिओकायनेसिस म्हणजे केंद्रकाचे विभाजन किंवा परिकल विभाजन, सॉरी प्रकल विभाजन. राईट. आता हे तर वरवरून झाले, 2 टप्पे झाले, पण हा जो टप्पा आहे ना, हा या 4 टप्प्यांमध्ये डिवाइड होतो. 4 टप्पे कोणते, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टिलोफेज. शॉर्टकट लक्षात ठेवा, पीमॅट. काय लक्षात ठेवायचे, पीमॅट. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टिलोफेज. पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था, अंत्यावस्था. काय होतं नेमका या सर्व टप्प्यांमध्ये, लक्षात ठेवा की हे 4ही टप्पे कशाचे आहेत, हे कशाचे आहेत, कॅरिओकायनेसिसचे आहेत. म्हणजे न्यूक्लियसचा विभाजन होताना, कारण न्यूक्लियसचा विभाजन होताना हे जे क्रोमॅटिन फायबर्स आहेत ते क्रोमोझोम मध्ये अरेंज होतील, आणि मग ते विभागल्या जाईल, त्याचे डबल होतील आणि मग विभागल्या जाईल, आणि ते डबल होऊन विभागणे हे या 4 टप्प्यांमध्ये येतात. काय काय होतं बघा 4 टप्प्यांमध्ये समजून घेऊ विथ डायग्राम.
मायटॉसिसची प्रक्रिया बघा. पहिला जो टप्पा आहे इथं आता तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल तो म्हणजे काय तर इंटरफेज. इंटरफेज म्हणजे बेसिकली आहे काय की जे क्रोमॅटिन फायबर्स होते ते प्रॉपर अरेंज होतील. जसं आपण कोणत्या कार्यक्रमात जाताना मेकअप करतो ना, हा बस तो टप्पा आहे हा. विशेष काही इम्पॉर्टंट नाही आहे आपल्यासाठी. पीमॅट सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. पण पीमॅटच्या पण आधी म्हणजे पेशी विभाजन होण्याच्या पण आधी जी तयारी होत आहे पेशीमध्ये तिला म्हणू आपण इंटरफेज. होते काय त्यामध्ये की हे पूर्ण क्रोमोझोम्स आहेत ते जे क्रोमॅटिन फायबर्स आहेत ते अरेंज व्हायला सुरुवात होतात. आणि मग काय तर पीमॅट म्हणजे कॅरिओकायनेसिसचा टप्पा सुरू झाला. प्रोफेज हा टप्पा आहे आता. या प्रोफेज मध्ये होतं काय आता की जे क्रोमोझोम्स होते ते आता काय तर अरेंज झालेत आणि ते क्रोमोझोम हे असे जमा झालेत बघा. हे असे दिसता येत अशी डायग्राम. या दोघांना काय म्हणतात, एकमेकांचा सिस्टर क्रोमॅटिड म्हणतात. याला काय म्हणतात, सिस्टर क्रोमॅटिड. आणि ज्या ठिकाणी हा जो जोडलेला भाग आहे ना, हा जोडलेला बघा मी तुम्हाला म्हटलं की काही टेक्निकल वर्ड्स येत आहेत ते चांगले लक्षात ठेवा. हा जो जोडलेला भाग आहे याला लक्षात ठेवा की सेंट्रोमियर म्हणतात. करेक्ट, ऑल क्लिअर. याला म्हणायचं सेंट्रोमियर. सो झालं काय की जे क्रोमॅटिन फायबर्स होते ते आता आधी असे अरेंज झाले आहेत. कुठं, इंटरफेज मध्ये. प्रोफेज मध्ये काय झाले की जे सिस्टर क्रोमॅटिड होते ते एकमेकांच्या जवळ आले. करेक्ट. नेक्स्ट होणार काय की आता मेटाफेज मध्ये काय होईल बघा की हा सगळा भाग कुठं होत आहे, हा आहे फक्त न्यूक्लियस. या भोवती मग पूर्ण पेशी आहे बरं का, हा फक्त न्यूक्लियस आहे. आता या न्यूक्लियसच्या बाहेर या न्यूक्लियसच्या बाहेर इथं एक अवयव असतो ज्याला म्हणतात सेंट्रोमियर. म्हणजे ज्यावेळेस प्रोफेज मध्ये हे क्रोमॅटिड सिस्टर क्रोमॅटिड बनलेत, कॉपीज झालेत, त्यावेळेस लक्षात ठेवा की हा जो सेंट्रिओल आहे त्याचं पण डबल झालंय. काय झालंय, तो पण डबल झालंय. या अवयवाला नाव लक्षात ठेवा काय म्हणतात, तर सेंट्रिओल. करेक्ट. आता हा सेंट्रिओल काय करतोय, हा सेंट्रिओल या मेटाफेज मध्ये आपल्यामधून असे काही धागे सोडतो. असे धागे सोडतो. या धाग्यांना काय म्हणतात ते लक्षात ठेवा, स्पिंडल फायबर. दिस इज स्पिंडल फायबर. सॉरी. करेक्ट. सेंट्रिओल काय, सेंट्रोमियर काय, स्पिंडल फायबर. क्लिअर झाले. आता बघा काय मेटाफेज मध्ये काय होत आहे, हे जे धागे आहेत हे कुठून आले, हे कोणत्या टप्प्यामध्ये आले, लक्षात ठेवा की हे आले काय तर मेटाफेज मध्ये आले धागे. राईट. आणि हे धागे अटॅच झाले कुठं, जसं हे पेअर आहे ना, एक या बाजूचे धागे एका बाजूला अटॅच होणार, हे इकडे अटॅच होईल आणि या बाजूचे धागे इथं अटॅच होणार. हे कुठं होणार, सगळे स्टेपा हा होणार मेटाफेज मध्ये. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणू आपण की ही अशी एक जोडी आहे, इमॅजिन करा. या बाजूच्या सेंट्रिओलने याला अटॅच केलं असं आणि या बाजूच्या सेंट्रिओलने याला अटॅच केलं. सिमिलरली या दुसऱ्या पेअर मध्ये अजून पेअर आहे, अजून पेअर आहे, या सर्व पेअर मध्ये. करेक्ट. हे अटॅच झाले कोणत्या टप्प्यामध्ये, मेटाफेज मध्ये. नेक्स्ट आता काय तर एनाफेज. एनाफेज मध्ये काय होणार की या बाजूचा सेंट्रिओल हा जो अटॅच झालेला आहे ना याला आपल्याकडे ओढेल. आता या सेंट्रिओलने या एकाला अटॅच आहे, असा दुसऱ्याला अटॅच आहे, असा तिसऱ्याला अटॅच आहे, असा चौथ्याला अटॅच आहे. इकडे सुद्धा एक अटॅच आहे, दुसरा अटॅच आहे, तिसरा अटॅच आहे, चौथा अटॅच आहे. या पद्धतीने हे काय करणार, या बाजूच्या आपल्याकडे ओढेल, तो आपल्याकडे ओढेल या पद्धतीने. हा बघा सेंट्रिओल अर्ध्या आपल्याकडे ओढत आहे, हा इकडे आपल्याकडे अर्ध ओढत आहे. यामुळे इथं काय वाटेल, इथं ना जसं इमॅजिन करा की एखादी केळीची फणी असते ना, हे अशा केळी अटॅच असतात, हे असं काहीच आहे इथं आपल्याला तो पाहायला मिळेल केळीच्या फणीसारखं. ऑल क्लिअर. आणि मग फायनली होणार काय की जो टिलोफेज आहे त्यामध्ये एका बाजूला अर्धे झालेत, दुसऱ्या बाजूला अर्धे झालेत आणि प्रॉपर एक आता न्यूक्लियस आहे ना तो तयार होईल. कोणत्या टप्प्यामध्ये, टिलोफेज मध्ये. सो या पद्धतीने पूर्ण हा जो आहे ना कॅरिओकायनेसिस, ज्याला आपण न्यूक्लियसचा विभाजन म्हणतो, ते होणार. आणि हे झाल्यानंतर मग होणार काय तर हा होणार काय तर सायटोकायनेसिस. आता सायटोकायनेसिस मध्ये एक फक्त लक्षात ठेवा की ऍनिमल म्हणजे प्राण्यांमध्ये कसं होतं आणि प्लांट म्हणजे वनस्पतींमध्ये नेमकं काय होतं. ऍनिमल मध्ये आपल्याला माहित आहे की होतं काय काय आहे तर डायरेक्ट सेल वॉल आहे. प्लांट मध्ये काय आहे, प्लांट मध्ये ना सॉरी इथं सेल मेम्ब्रेन आहे आणि पण प्लांट मध्ये ना एक एक्स्ट्रा लेअर आहे ज्याला आपण सेल वॉल म्हणतोय.
ऍनिमल मध्ये तयार होताना जो सायटोप्लाझम विभागताना हा कसा विभागतो, तर इथं ना एक अशी खाच तयार होते, ही या पद्धतीने ही अशी खाच बनली, इथं अशी खाच बनली. ही जी आहे ना खाच, ही अशी मोठी होणार, इकडे पण मोठी होणार, ही पण परत मोठी होणार, परत मोठी होणार, परत मोठी होणार, परत मोठी होणार, आणि हे दोन्ही आहे ना ते दोन्ही पण वेगवेगळे होतील. करेक्ट. पण प्लांट मध्ये काय होतं, प्लांट मध्ये ना एक्स्ट्रा सेल वॉल आहे, ती इकडनं अशी खाच बनणं शक्य नाहीये, कारण सेल वॉल थोडंसं हार्ड आहे. तर इथं प्लेट बनते अशी मध्ये, तिथं मध्ये खाच बनत आहे, आणि हे होत जाते मोठे, ही होती मोठी, परत होती मोठी, आणि मोठी मोठी होऊन काय तर मग दोघांना वेगवेगळं करतं. सो सायटोप्लाझम विभागण्याची जी प्रक्रिया आहे, ज्याला आपण सायटोकायनेसिस म्हणतो, अॅनिमल मध्ये थोडी वेगळी आहे, प्लांट मध्ये थोडी वेगळी आहे. पण यामध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट काय तर तो आहे काय तर कॅरिओकायनेसिस, तो इम्पॉर्टंट आहे, तो लक्षात ठेवा. न्यूक्लियसचं विभाजन जे आहे ते. करेक्ट. आय होप की हे जे मायटॉसिसची प्रक्रिया आहे तुमच्या लक्षात आली असेल. आता आपण येऊ काय तर मेओसिस कडे, आणि मेओसिस रिप्रोडक्शन मध्ये इम्पॉर्टंट आहे. बघा आता मी तुम्हाला एक काम करतो, थोडक्यात सांगतो. इथे घेऊ बघा, की मी तुम्हाला म्हटलं होतं की मेओसिस जो आहे हा 2 टप्प्यांमध्ये होतो. कोणता? मेओसिस 1 आणि मेओसिस 2. इथं हे पण लिहून घेतो बघा. 46 गुणसूत्र आहे, त्याचे डबल झाले, याचे अर्धे झाले. 46 आणि 46, आणि याचे परत किती तर अर्धे झाले, 23, 23, इथं पण 23, आणि इथं सुद्धा 23. करेक्ट. या टप्प्याला आपण म्हणू मेओसिस 1, आणि या टप्प्याला म्हणू आपण मेओसिस 2. ऑल क्लिअर? मेओसिस 1 आणि मेओसिस 2. आता होणार काय नेमकं बघा, की इथं सुद्धा होताना याचे 2 टप्पे होतील, कॅरिओकायनेसिस 1, सायटोकायनेसिस 1 तेच असणार. मेओसिस 2 मध्ये सुद्धा सेम तेच, कॅरिओकायनेसिस 2, सायटोकायनेसिस 2. इथं लिहून ठेवतोय मी, कॅरिओकायनेसिस 1, सायटोकायनेसिस 1. इथं काय येणार, कॅरिओकायनेसिस 2, सायटोकायनेसिस 2. नेक्स्ट आहे काय, की हा जो कॅरिओकायनेसिस 1 आहे याचे आता 4 टप्पे होतील, 2, 3 आणि 4. प्रोफेज 1, मेटाफेज 1, एनाफेज 1, टिलोफेज 1. याचे सुद्धा 4. प्रोफेज 2, मेटाफेज 2, एनाफेज 2 आणि टिलोफेज 2. करेक्ट. ऑल क्लिअर? मला वाटतं की इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नसेल. फक्त आता इथे एक थोडासा भाग वेगळा आहे, तो म्हणजेच काय, की हा जो प्रोफेज 1 आहे याचे परत आता 5 टप्पे होतात. 5 टप्पे कोणते? लक्षात ठेवा, लेझी, पडी, डी. ठीक आहे. लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचायटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस. TYQ यावरच आहे. हा शॉर्टकट लक्षात ठेवा. आता बघा परत लक्षात आठवा तेच, मेओसिस जरी होत असेल तरी पण कॅरिओकायनेसिस 1 आहे, किंवा कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं विभाजन आहे. पण न्यूक्लियसच्या विभाजन मध्ये मग काय तर प्रोफेज 1, आणि प्रोफेज मध्ये झालं काय होतं, की मायटॉसिस मध्ये आठवून बघा, की प्रोफेज मध्ये जे सिस्टर क्रोमॅटिड होते ते अरेंज झालेले होते हे या पद्धतीने. करेक्ट. या भागाला आपण म्हटलं होतं सेंट्रोमियर, बरोबर की नाही? हा. आता फक्त इथं होणार काय, की मेओसिस होणार आहे, पण आपण बघतो की बाळ जन्मात ज्या वेळेस येतो तर थोडे गुणधर्म तो आईकडचे, थोडे गुणधर्म वडिलांकडचे घेऊन येतो. पूर्णपणे आईचे किंवा वडिलांचे घेऊन येतो का? नाही घेऊन येत. करेक्ट. आणि म्हणून काय तर व्हेरिएशन पाहायला मिळतं, आणि त्या व्हेरिएशन साठी खरा जो इम्पॉर्टंट टप्पा आहे तो आहे काय तर हा प्रोफेज 1. असं का होतं, की आई आणि वडिलांचे जीन्स एकमेकांसोबत मिक्स होऊन बाळ घेऊन येतोय, हे तुम्हाला इथं लक्षात येईल की प्रोफेज 1 मध्ये नेमकं काय होत आहे. म्हणून लक्षात आलं मी काय म्हणतोय, की प्रोफेज 1 मध्ये तुमच्या लक्षात येईल आता, की आई आणि वडिलांचे दोघांचे गुणधर्म मिक्स बाळांमध्ये काय लक्षात काय येतात. करेक्ट. ते बघा आता समजून घेऊ. आता तुम्हाला मायटॉसिसचं चांगलं आय होप की लक्षात आलं असेल. नाही तर एकदा मायटॉसिस रिवाइज करा आणि मग काय तर मग मेओसिस वर या, ते पण करता येईल. मी तुम्हाला हे पूर्ण सांगितलं, मेओसिस 1, मेओसिस 2. यामध्ये कॅरिओकायनेसिस 1, सायटोकायनेसिस 1, कॅरिओकायनेसिस 2, सायटोकायनेसिस 2. इथं कॅरिओकायनेसिस 1 आहे प्रोफेज 1, मेटाफेज 1, एनाफेज 1, टिलोफेज 1. प्रोफेज 2, मेटाफेज 2, एनाफेज 2, टिलोफेज 2. आणि या प्रोफेज 1 मध्ये लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचायटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस.
इथं पण काही नवीन टेक्निकल वर्ड्स येणार आहेत, ते चांगले लक्षात ठेवा. मला वाटते की हाय चान्सेस आहेत, जे मी तुम्हाला सांगतोय आता त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा काय आहे. मेओसिस 1 पहिला होणार, म्हणजे जे 46 होते त्याचे 92 आणि 92 पासून परत 46 हे बनले. हे इथं मी लिहून ठेवतोय 46 आणि इथं बनले काय तर 46 आणि 46. आता या प्रत्येकाचे 2-2 तुकडे होणार. हा बघा, हा एक 46 वाला आहे, हा एक 46 वाला. त्याच्या पुढे याचे 2 तुकडे झालेत हे 23-23. याचे 2 झाले हे 23 आणि 23. आय होप की इथपर्यंत क्लिअर झालं असतं. आता बघा, मेओसिस 1 मध्ये नेमकं काय होत आहे. इंटरफेज आहे हे आपण पाहिलं, आणि इथं दाखवले बघा हा सेंट्रिओल, हा असा सेंट्रिओल दाखवले. प्रोफेज 1 आहे, ठीक आहे, आपल्याला चांगलं माहिती आहे की तिथं काय होतात तर पेअर्स तयार होतात. मेटाफेज मध्ये काय होतं ते पण आपण पाहिलं की सेंट्रिओल आहे, इथून स्पिंडल फायबर्स तयार होतात. इथं डायग्राम दाखवलेली आहे, राईट. एनाफेज मध्ये काय होतात की हे सेंट्रिओल आपल्याकडे केळीच्या फणीसारखे ते ओढतात. टिलोफेज मध्ये काय होतात की प्रॉपर 2 न्यूक्लियस तयार होतात आणि मग सायटोकायनेसिस होऊन दोन्ही पण वेगवेगळे तयार होतील, अर्ध्या अर्ध्या होतील. सिमिलरली इथं पण तसंच होणार आहे. प्रोफेज 2, मेटाफेज 2, एनाफेज 2, टिलोफेज 2 वगैरे वगैरे. प्रश्न आणि वेगळा जो भाग आहे तो कोणता आहे, तो आहे फक्त या प्रोफेज 1 मध्ये. या प्रोफेज 1 मध्ये 5 टप्पे आहेत. प्रोफेज 1 मध्ये 5 टप्पे आहेत आणि ते 5 टप्पे समजून घ्या. प्रोफेज 1 लक्षात ठेवा की सिस्टर क्रोमॅटिड आहेत, ते तयार झालेले आहेत. प्रोफेज 1 लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचायटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस असे अरेंज होतील. आता इथं बघा, सिस्टर क्रोमॅटिड बनले, पण प्रोफेज 1 मध्ये पहिला जो टप्पा आहे लेप्टोटीन, त्यामध्ये सिस्टर क्रोमॅटिड बनले. आणि जो मुख्यतः तुम्हाला कारण सांगितलं मी, तुम्हाला की नेमकं आई आणि वडिलांच्या दोघांचे मिक्स फीचर्स का बाळामध्ये येतात, तर ते आता बघा. नेक्स्ट आहे काय की झायगोटीन मध्ये काय होतात की जे होमोलोगस क्रोमोझोम आहे. इमॅजिन करा की हा जो भाग आहे हा पप्पाकडून आला, हा भाग इमॅजिन करा की मम्मीकडून आला. एक पप्पाकडून आला, एक मम्मीकडून आलाय. आता होणार काय की झायगोटीन मध्ये हे पप्पा आणि मम्मीचा एक एक, इमॅजिन करा की एक एक भाग, एक एक जीन जो आहे ना तो ओव्हरलॅप होतोय. इमॅजिन करा असं की पप्पा आणि मम्मी आहे आणि त्यांनी दोघांनी आपले पाय असे क्रॉस करून ठेवलेत. असे दोघ जण उभे आहेत, पण खाली पाय आहे ना दोघांचे असे ठेवलेत एकमेकांसोबत. एक पाय या बाजूला जो उभा आहे त्याचा हा पाय आणि तिकडे येणारा काय तर हा पाय, असं काय तर क्रॉस करून ठेवलं. असं जस्ट इमॅजिन करा, सगळं मुद्दा क्लिअर होईल. सो हा कोणामध्ये झालाय, हा झालाय झायगोटीन मध्ये. हे कुठं झालंय, झायगोटीन मध्ये. आणि जो क्रॉस केलेला भाग असेल ना त्याला म्हणतात काय, किंवा ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणतात सिनॅप्सिस. मुद्दा क्लिअर करा, त्या प्रोसेसला काय म्हणतात, सिनॅप्सिस. कुठं झालंय हे झाले झायगोटीन मध्ये. व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यापेक्षा पण इम्पॉर्टंट जास्त स्टेप म्हणजे काय तर पॅचायटीन, ही चांगली समजा, कारण परीक्षेमध्ये हाय चान्स आहे त्यावर प्रश्न येईल म्हणून. पॅचायटीन मध्ये आता काय होत आहे की जो क्रॉस केलेला भाग होता ना तो एकमेकांसोबत रिप्लेसच केला. इमॅजिन करा, म्हणजेच काय की हा असा भाग आहे एकाचा, ठीक आहे. दुसरं अजून एक कलर घेऊ आपण. या पद्धतीने दोघांनी जो क्रॉस केलेला होता ना तो काय केला, एकमेकांसोबत आता रिप्लेस केला. या प्रोसेसला काय म्हणतात, या प्रोसेसला म्हणतात क्रॉसिंग ओव्हर. या प्रोसेसला काय म्हणतात, क्रॉसिंग ओव्हर. करेक्ट. आणि हा जो तयार झालेला भाग आहे याला म्हणतात कायझमा, कायझमा और कायझमाटा. याला काय म्हणतात, कायझमा और कायझमाटा. ऑल क्लिअर. याच प्रोसेसला अजून जेनेटिक रिकॉम्बिनेशन सुद्धा म्हटलं जातं. जेनेटिक रिकॉम्बिनेशन सुद्धा म्हणतात. ऑल क्लिअर. हे वर्ड्स आता चांगले लक्षात ठेवा. आणि सर्वात इम्पॉर्टंट स्टेप मेओसिस मधली ती आहे काय तर पॅचायटीन आहे. कारण नेमके फीचर्स वेगळे होण्यासाठी कारण कोणती प्रोसेस आहे, कोणता टप्पा आहे, तर तो आहे पॅचायटीनच आहे. नेक्स्ट आता आहे काय की हे दोन्ही पण जे आहेत ना हे वेगवेगळे होतील. वेगळे झाल्यानंतर कसे बनणार आहेत हे बघा. हे वेगळे झाल्यानंतर नेमके कसे बनणार, हा पहिला असा काहीसा बनेल.
आणि हा दुसरा बनेल या पद्धतीने बघा. हा पहिला बनला आणि दुसरा कसा बनलाय तर हा या पद्धतीने बनलाय. हा एक बनला आणि हा दुसरा बनला. लक्षात आलंय की दोघांनी आपला एकमेकांसोबत रिप्लेस केलाय आणि दोन आता वेगवेगळे झाले. जे ज्या टप्प्यांमध्ये ते वेगवेगळे झाले त्या टप्प्याला म्हणतात डिप्लोटीन. त्या टप्प्याला काय म्हणतात? डिप्लोटीन. आणि मग फायनली होणार काय? डायकायनेसिस. ते स्पिंडल फायबर वगैरे आहेत ते अटॅच होतील, ते ऍक्च्युली पुढच्या टप्प्यांमध्ये होतील, पण ते प्रॉपर असे अरेंज होणार कुठं कुठं तर डायकायनेसिस, ज्यामुळे काय तर ते ओढण्यासाठी रेडी होतील. पण इथे एक तुमच्या लक्षात येत असेल बघा की इथं ब्ल्यू आणि रेड आहे ना, तो एकमेकांसोबत रिप्लेस झालाय, जसं मी तुम्हाला तिथं पण सांगितलंय. सो धिस स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट. पॅचायटिन करेक्ट. प्रश्न विचारला तर हाय चान्सेस आहेत त्यावर विचारला जाईल. यासोबत काही टेक्निकल वर्ड सांगितलेत मी. सिनॅप्सिस आहे, क्रॉसिंग ओव्हर हा शब्द फार इम्पॉर्टंट आहे. जेनेटिक रिकॉम्बिनेशन लक्षात ठेवा कोणत्या टप्प्यांमध्ये होते तर पॅचायटिन मध्ये होते. कायझमा काय आहे, कायझमाटा काय आहे है ना, ते लक्षात ठेवा चांगलं. आय होप की आता हा जो पूर्ण टप्पा आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. आणि बाकीचा जो भाग आहे तो तर मायटॉसिस सारखा आहे, काही वेगळा नाही. चला, क्लिअर झालं असेल तर नक्की चॅटबॉक्स मध्ये मला ऑल क्लिअर म्हणून मेसेज टाका की हा टॉपिक तुमचा पूर्णपणे क्लिअर झालाय. आणि पूर्णपणे जर क्लिअर झाला असेल तर कंबाईन 2023चा हा प्रश्न दिलेला आहे की मेओसिसच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता आहे तो सांगायचा आहे. करेक्ट ऑर्डर ऑफ फेज ऑफ मेओसिस. आता इथं कोणता टप्पा विचारलाय? फक्त टप्पा विचारलाय बरं का, की जो प्रोफेज 1 मध्ये जे 5 टप्पे होते ते फक्त इथं विचारले. त्या प्रत्येक टप्प्यांचा एखादी डिटेल प्रश्न की कोणत्या टप्प्यामध्ये काय होत आहे हे पुढे जाऊन विचारला जाऊ शकतो. हा अंदाज आपल्याला लावता यायला पाहिजे. म्हणून या पद्धतीने एखादा टॉपिक प्रश्नामधून तुम्हाला टॉपिक मिळतंय ना, तर तो टॉपिक चांगला करून घ्यायचा आहे आपल्याला. याच पद्धतीने अभ्यास करा, बघा परीक्षेमध्ये किती फायदा होतोय तर. ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात जर प्रश्न आला तर तुम्हाला काय म्हटलं मी, पॅचायटिन सर्वात जास्त इम्पॉर्टंट. याचं उत्तर नक्की चॅटबॉक्स मध्ये टाका. बाकी काही क्वेरीज असतील तर बघा मी माझा नंबर इथं तुम्हाला देतोय. चला बघा, हा बघा इथं माझा नंबर आहे. काही क्वेरीज असेल तर तुम्हाला यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. 8793382448. एमपीएससी असेल किंवा युपीएससी असेल, जरी तुम्हाला सिलेबस नाही तुमच्याकडे किंवा स्ट्रॅटेजी तुम्हाला डिस्कस करायचे, मला कॉल करा किंवा मेसेज करा तरी पण चालेल. ठीक आहे. व्हॉट्सअपला सुद्धा सेम नंबर आहे. व्हॉट्सअपला मी एक ग्रुप तयार केलाय, तो जरी तुम्हाला जॉईन करायचे तरी पण याच नंबरला कॉन्टॅक्ट करायचे. इव्हन बॅच जरी जॉईन करायची आहे तरी पण सेम नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि यासोबतच आपल्याकडे जी बॅच आहे राज्यसेवासाठी, ती बॅच आहे स्वराज्य बॅच. यामध्ये आपण बेसिक पासून सर्व कव्हर करू आणि यामध्ये बेसिक पासून सर्व कव्हर होणार. आन्सर रायटिंग होणार. मेंटॉरशिप प्रोग्राम तुम्हाला फ्री आहे. प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी टीम आहे. 18 बुक तुम्हाला या बॅच मध्येच मिळेल. घरपोच डिलिव्हरी होणार. तुम्हाला काही यासाठी एक्स्ट्रा पे करायची गरज पडणार नाही. यासोबत करंट अफेअर्स आहे, क्लास नोट्स जे आहेत क्लासमध्ये शिकवल्या जाईल, हा सर्व डेटा तुम्हाला इथं याच बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहे. यासाठी काही तुम्हाला एक्स्ट्रा पे करायची गरज पडणार नाही एकदा जर तुम्ही बॅच जॉईन केली तर. म्हणजे ही बॅच अशी आहे की जे तुम्हाला एक पूर्ण स्टडी आहे राज्यसेवाचा तुमचा इथून होणार आहे. सोबत लक्षात ठेवा की लाईव्ह प्लस अनलिमिटेड क्लासेस, आपले अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला पाहता येतात. आपले सर्व क्लासेस लाईव्ह होतील. आणि विशेष म्हणजे ही बॅच लाईफ टाईम साठी आहे. ही बॅच लक्षात ठेवा की लाईफ टाईम साठी आहे. एकदा तुम्ही जॉईन केलं तुमचं सिलेक्शन होतपर्यंत तुम्हाला काही टेन्शन नाही. किती वेळा बघा, म्हणजे आता जर तुम्ही 12वी जस्ट झालेली आहे किंवा 11वी किंवा जस्ट ग्रॅज्युएशनला तुम्ही आहात तरी तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. ज्या वेळेस तुमचा अटेम्प्ट असेल त्या वर्षीची सुद्धा बॅच तुम्हाला त्यावेळेस पाहता येईलच. म्हणजे तुम्ही एकदा आता जॉईन केलं, राज्यसेवासाठी होणारे सर्व क्लासेस तुम्हाला इथून मिळतील. ऑल क्लिअर सर्वांना? सोबत भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय पण आहे. पण आता डिस्काउंट किती आहे आणि दर महिन्याला किती भरावं लागेल, फायनल फीस किती असणार आहे, त्यासाठी माझा नंबर दिल्यानं त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. आणि सोबत कंबाईनची सुद्धा बॅच आहे आपल्याकडे. त्याचे फीचर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. सेम हे पण लक्षात ठेवा की हे पण आपले क्लासेस लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स इथं सुद्धा तुम्हाला पाहता येईलच. भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय इथं पण आहे. पण मी तरी तुम्हाला रिकमेंड करणार की एक जर बॅच जॉईन करायची असेल ना, ती राज्यसेवा करा. राज्यसेवा केलं तर त्या खाली येणाऱ्या सगळ्या परीक्षा तुमची सहज तयारी होते. दोन्ही जॉईन केलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. फार कमी किमतीमध्ये तुम्हाला दोन्ही पण मिळणार आहे. अजून जास्त डिस्काउंट मिळेल. पण
स्पेसिफिक तुम्हाला फक्त कंबाईनच करायचंय तर ठीक आहे, अदरवाईज जर तुम्ही राज्यसेवा पण देतायत आणि कंबाईन पण देताय तर मग राज्यसेवाच तुम्हाला बॅच जॉईन करायला पाहिजे. कंबाईनची फीस तुम्हाला सांगतो की फारच कमी आहे, फारच कमी. ठीक आहे, आणि त्यातही तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये जर भरलं तर मला वाटतं की एका पार्टीला जेवढे पैसे जातील ना तेवढे तुमची ती इन्स्टॉलमेंट असेल. चला, आय होप की क्लिअर झालं असणार. नेक्स्ट सेशनला भेटूया. ही सिरीज आपली कशी वाटताय हे नक्की कळवा, त्यासोबत प्रश्नाचं उत्तर नक्की कळवा. T20 मास्टर क्लासमध्ये अजून कोणते टॉपिक घ्यायचे आहेत ते पण चॅटबॉक्समध्ये टाका. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.